Good morning, student. I am Mr. Vikas Sahebrao Ransing from Krishna Mahavidyalay, Retri Budruk, Department of Chemistry. Today I will deliver 7th lecture on the topic aldehydes, ketones and carboxylic acids. In last lecture I have discussed the physical properties of aldehydes, ketones as well as carboxylic acids. Today I will take physical properties, त्यानंतर factor affecting on these physical properties, reactivity वरती फॅक्टर अफेक्ट करणारे दोन फॅक्टर्स आपल्याला बघायचे आहेत आणि नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टीज आपण बघणार आहे. 8व्या लेक्चरमध्ये आपण थोडंसं वेगळं काहीतरी बघणार आहोत. म्हणजे काय, जे आपण 2021 साली जी बोर्ड परीक्षा देणार आहोत, म्हणजे अजून ती कन्फर्म नाही, अजून चालू होणार आहे की नाही अजूनही आपल्याला माहीत नाही, पण त्या क्वेश्चन त्यावेळेचा जो ॲन्युअलचा बोर्ड पेपर असेल त्याचं नेचर काय असेल, त्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील, हे 8वं लेक्चर आपण इथं डिस्कस करणार आहोत. याच्यानंतरच्या लेक्चरला पहिल्यांदा आपण बघूया याच्यामध्ये फिजिकल प्रॉपर्टीज. कुणाच्या बघतोय, अल्डेहाइड आणि कीटोनच्या आपण मागं बघितल्या होत्या त्याच रिपीट करतोय आणि तिथून पुढे आपण चालू करतोय. पहिली आहे स्टेट. सांगा, मिथॅनॉल गॅसेस फॉर्ममध्ये आहे, इथॅनॉल व्हॉलाटाइल लिक्विडमध्ये आहे आणि अदर अल्डेहाइड्स कीटोन्स हे लिक्विड और सॉलिड आहेत ॲट रूम टेम्परेचर. म्हणजे काही अल्डेहाइड्स हे लिक्विड आहेत, काही कीटोन्स हे लिक्विड आहेत, त्याचप्रमाणे काही शिल्लक राहिलेले लिक्विड सॉलिडसुद्धा आहेत. हे आपण मागच्या वेळेस बघितलं. बॉइलिंग पॉईंट ऑलवेज हायर आहे. कंपॅरिझन केलं होतं आपण कशाबरोबर, अल्केन आणि इथर बरोबर. अल्केन आणि इथरपेक्षा नेहमीच अल्डेहाइड आणि कीटोनचा बॉइलिंग पॉईंट हा नेहमीच जास्त असणार आहे. सोल्युबिलिटी आपण बघितलं. लोअर अल्डेहाइड्स कीटोन्स आर कम्प्लिटली सोल्युबल इन वॉटर आहेत, बट हायर आर इनसोल्युबल इन वॉटर. एक्झाम्पल आपण बघितलं होतं ॲसिटोन, नाही का, हे पाण्यामध्ये विरघळते इझिली, शेक केलं की विरघळते. पण बेन्झॉइक ॲसिड घेतलं तर, बेन्झाल्डेहाइड घेतलं तर ते विरघळत नाही, 2 लेयर तयार होतात, इनसोल्युबल आहे. ओडर आपण बघितली ती पंजेंट ओडर होती. कुणाची, तुमची का माझी? लोअर अल्डेहाइड कीटोनची. येस, लोअर अल्डेहाइड आणि कीटोनची ओडर कशी, पंजेंट ओडर आहे. तसंच कार्बॉक्झिलिक ॲसिडच्या आपण फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या होत्या. स्टेट पुन्हा आली. लोअर ॲसिड्स अप टू C9, त्यामधले पहिले 3 कार्बन असणारे ॲसिटिक ॲसिड जे आहेत ते कलरलेस आहेत, त्यांची स्मेल पंजेंट आहे. हायर मेंबर्स हा वॅक्सी सॉलिड्स आहेत. उदाहरणार्थ बेन्झॉइक ॲसिड आपण घेतलं, हे वॅक्सी सॉलिड आहे, हे लक्षात ठेवा. आपल्या लॅबोरेटरीमध्ये ज्यावेळेस तुम्ही याल त्याच्यात आपण बेन्झॉइक ॲसिड फंक्शनल ग्रुपचं आपलं 2 मार्काचं प्रॅक्टिकल आहे, त्यावेळेस तुम्हाला ते बेन्झॉइक ॲसिड कंपाऊंड दिलं जाते आणि त्या कंपाऊंडचा असणारा फंक्शनल ग्रुप फाइंड आउट करायचा असतोय. त्यावेळेस ते लक्षात ठेवा. वॅक्सी सॉलिड आठवण करा, कोण तुमचे बॅच टीचर असेल त्यांना बेन्झॉइक ॲसिड दाखवा, ते तुमच्या लक्षात येईल आपण जे सांगितलेलं बरोबर आहे, वॅक्सी सॉलिड आहे. ॲसिटिक ॲसिड बघा लिक्विड आहे, ओडर बघा पंजेंट आहे. नेक्स्ट सोल्युबिलिटी. लोअर मेंबर सोल्युबल, ॲसिटिक ॲसिड पाण्यात टाकलं विरघळलं की सोल्युबल होते. हायर मेंबर बेन्झॉइक ॲसिड पाण्यात टाकून बघा विरघळत नाही. हा फरक हे प्रॅक्टिकली आपण प्रूव्ह केलेला आहे. लोअर मेंबर्स आर सोल्युबल इन वॉटर अँड हायर आर इनसोल्युबल. तुम्ही बघू शकता लॅबोरेटरीमध्ये ज्यावेळेस तुम्ही याल त्यावेळेस बघा ॲसिटिक ॲसिड मागा, बेन्झॉइक ॲसिड मागा, तुमच्यासाठीच आहे ते. आणि मग बघा मी आपण सांगितलेलं पुस्तकात लिहिलेलं हे बरोबर आहे का नाही, ते हे आलं पाहिजे. बॉइलिंग पॉईंट. बॉइलिंग पॉईंट हा ऑलवेज हायर दॅन करस्पॉन्डिंग अल्कोहोल्स, इथर्स, इस्टर्स, अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. ह्या सगळ्यांपेक्षा कार्बॉक्झिलिक ॲसिडचा बॉइलिंग पॉईंट हा ऑलवेज जास्त असतो. आता बेन्झॉइक ॲसिडचा तुम्ही बॉइलिंग पॉईंट 11वीमध्ये फाइंड आउट केला आहे, तो 122 डिग्री सेल्सिअस आहे, नाही का, हायेस्ट आहे. ॲसिटोन घेतला तर 56 आहे. मग
इथेनॉल घेतला तर तो पण कमी आहे या पद्धतीने. मेल्टिंग पॉइंट लाईक अल्केन्स, carboxylic acid with even number of carbon atom shows higher melting point as comparison with carboxylic acid containing odd number of carbon atoms. म्हणजे या पद्धतीने आपण पाठीमागच्या तासाला बघितलेला भाग होता. नेक्स्ट बघतोय आज आपण रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्डेहाइड अँड कीटोन्स. अल्डेहाइड्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन कीटोन. या दोन्हीपैकी कंपॅरिझन केलं तर सर्वात जास्त रिॲक्टिव्ह कोण आहे? अल्डेहाइड्स आहेत दॅन कीटोन टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक अटॅक. आता न्यूक्लियोफिलिक अटॅक ज्यावेळेस होईल त्यावेळेस अल्डेहाइड हे मोर रिॲक्टिव्ह दॅन कीटोन्स आहेत. आता हे एक्सप्लेन केलं ऑन द बेस ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट अँड स्टेरिक इफेक्टवर. बघा इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. काय इफेक्ट आहे हा? का अल्डेहाइड हे मोर रिॲक्टिव्ह टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. अल्किल ग्रुप हॅव इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट आहे. मग अल्किल ग्रुपकडे काय प्लस आय इफेक्ट आहे. कीटोन्समध्ये काय आहेत? कारण अल्डेहाइडमध्ये एकच अल्किल ग्रुप आहे. कीटोनमध्ये 2 इलेक्ट्रॉन डोनेटिंग अल्किल ग्रुप्स आहेत आणि ते दोन्ही अल्किल ग्रुप बॉन्डेड टू कार्बोनिल ग्रुप आहेत अँड विच आर रिस्पॉन्सिबल फॉर डिक्रीजिंग इट्स पॉझिटिव्ह पोलॅरिटी अँड इलेक्ट्रोफिलिसिटी. कळलं का? अल्डेहाइडमध्ये किती आपल्याकडे मिथिल ग्रुप आहेत म्हणजे अल्किल ग्रुप आहेत? एकच आहे. तो काय दाखवतोय? इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट. कुठला? पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आहे. कीटोनमध्ये गेलं की काय होते? तर कीटोनमधला जो कार्बोनिल ग्रुप आहे त्याला 2 अल्किल ग्रुप अटॅच आहेत आणि त्यामुळे ते अल्किल ग्रुप काय करतायत तर डिक्रीज करतायत. काय डिक्रीज करतायत? इट्स पॉझिटिव्ह पोलॅरिटी अँड इलेक्ट्रोफिलिसिटी. आणि म्हणून अल्डेहाइड्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन कीटोन. हे सर्वात महत्त्वाचं रिझन. अल्किल ग्रुपचं कंपॅरिझन केलं. एकच अल्किल ग्रुप अल्डेहाइडमध्ये, 2 अल्किल ग्रुप कीटोनमध्ये नाही का. अल्डेहाइड म्हणून तर त्याला आपण अल्डेहाइड म्हणतोय कारण एक कार्बनमधला एक बॉन्ड हा नेहमी हायड्रोजनशी अटॅच असणार आहे. एक्सेप्शनल आपण काय बघितलं होतं? फॉर्मल्डिहाइड की ते दोन्ही हायड्रोजन आहेत. पण हे एक्सेप्शनल सोडा, राहिलेल्यामध्ये काय दुसरा बॉन्ड हा नेहमी अल्किल ग्रुपला अटॅच आहे नाही का. एकच अल्किल ग्रुप पण ह्याच्यामध्ये कीटोनमध्ये ऑलवेज 2 अल्किल ग्रुप्स आहेत. मग ते इव्हन असतील, सेम असतील किंवा डिफरंटच असतील पण दोन्ही अल्किल ग्रुपच असणार आहेत. आणि त्यामुळं ते काय करतात? ते रिस्पॉन्सिबल आहेत कशासाठी? फॉर डिक्रीजिंग इट्स पोलॅरिटी. कसली पोलॅरिटी डिक्रीज करणार आहेत? निगेटिव्ह का पॉझिटिव्ह? ते स्पेसिफिक आहे. पॉझिटिव्ह पोलॅरिटी अँड इलेक्ट्रोफिलिसिटी. हा पहिला इफेक्ट. दुसरं, इन कॉन्ट्रास्ट अल्डेहाइड हॅव ओनली वन इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप बॉन्डेड टू कार्बोनिल ग्रुप. दिस मेक अल्डेहाइड मोर इलेक्ट्रोफिलिक दॅन कीटोन्स. नाही का. तेच आहे. एकच अल्डेहाइडमध्ये आपला काय आहे? अल्किल ग्रुप आहे. डोनेटिंग ग्रुप कुठला आहे? 1 इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. कीटोनमध्ये 2 आहेत आणि त्यामुळे अल्डेहाइड हे कीटोनपेक्षा मोर काय असतात? रिॲक्टिव्ह असतात. स्टेरिक इफेक्ट बघूया आता. Two bulky groups in ketone come in the way of incoming nucleophile. This is called steric hindrance. 2 bulky ग्रुप आहेत कीटोनमध्ये त्यामुळे स्टेरिक हिंड्रन्स मिळते टू न्यूक्लियोफिलिक अटॅक. तिथं 2 बल्की ग्रुप कीटोनमध्ये अल्किल ग्रुप असल्यामुळं स्टेरिक हिंड्रन्स मिळते नाही का. हेही सर्वात महत्त्वाचं स्टेरिक आहे. अल्डेहाइड contains only 1 alkyl group and they are less crowded or sterically less hindered and hence aldehyde are more easily attacked by nucleophiles. म्हणजे एकच अल्किल ग्रुप आहे, क्राउडिंग कमी आहे, स्टेरिकली हिंड्रन्स कमी आहे. पण कीटोनमध्ये 2 अल्किल ग्रुप आहेत, जास्त क्राउडिंग आहे आणि त्यामुळे जास्त स्टेरिकली हिंड्रन्स आपल्याला जास्त बघायला मिळते. कशामध्ये? कीटोनमध्ये. आणि म्हणून सुद्धा अल्डिहाइड आर मोर रिॲक्टिव्ह दॅन कीटोन्स. बघा ते स्ट्रक्चर्स आपण बघितलेत. हा कीटोन आहे, पहिलं कंपाऊंड कीटोन 2 अल्किल ग्रुप, दुसरं कंपाऊंड अल्डिहाइड. त्यामुळे इथं स्टेरिकली हिंड्रन्स कमी, क्राउडिंग कमी. इथं स्टेरिकल हिंड्रन्स जास्त का तर 2 अल्किल ग्रुप आहेत, इथे एक हायड्रोजन आहे नाही का. बिकॉज ऑफ दॅट रिझन इलेक्ट्रॉनिक अँड स्टेरिक इफेक्ट मुळे aldehydes more reactive than ketones. Next,
केमिकल प्रॉपर्टीज. आता पहिल्यांदा आपण बघूया केमिकल प्रॉपर्टीज. लॅबोरेटरी टेस्ट ऑफ अल्डिहाइड. मग पहिली आपण फिलिंग टेस्ट बघतोय. फिलिंग सोल्युशन. फिलिंग सोल्युशन इज अल्कलाइन सोल्युशन ऑफ क्युप्रिक आयन कॉम्प्लेक्स विथ सोडियम पोटॅशियम टार्टारेट आयन. म्हणजे लॅबोरेटरी टेस्ट आपण केमिकल प्रॉपर्टीमध्ये पहिली टेस्ट बघतोय लॅबोरेटरी टेस्ट. हे आपण करणार आहे. फिलिंग टेस्ट करणार आहे. चिप्स टेस्ट करणार आहे. टोलेन्स रिएजंटची टेस्ट आपण करणार आहे. अल्डिहाइडसाठी, कीटोनसाठी, कार्बोक्सिलिक ॲसिडसाठी सगळ्यांसाठी करणार आहोत. बघा आपण अल्डिहाइडमध्ये पॉझिटिव्ह दाखवतात. फिलिंग सोल्युशन म्हणजे काय कळालं का? पहिल्यांदा अल्कलाइन सोल्युशन ऑफ क्युप्रिक आयन कॉम्प्लेक्स विथ सोडियम पोटॅशियम टार्टारेट आयन्स आहे. आता बघा वेन इट इज ऑक्सिडाइज ॲज अल्डिहाइड द कॉम्प्लेक्स क्युप्रिक आयन हे डीप ब्ल्यू कलरचं रिड्यूस होते, रेड कलरचं होते. दॅट इज क्युप्रिक ऑक्साईड तयार होते. म्हणजे ज्यावेळेस आपण हे फिलिंग सोल्युशन वापरतो अल्डिहाइड बरोबर त्याचं ऑक्सिडेशन होते, कॉम्प्लेक्स तयार होते. आणि कॉम्प्लेक्स तयार होत असताना ह्या क्युप्रिक आयनचा कलर बदलतोय. ब्ल्यूचं रेड होते म्हणजे रिडक्शन होते क्युप्रिक ऑक्साईड. क्युप्रिक आयनचं क्युप्रस ऑक्साईडमध्ये रिडक्शन होते आणि त्यामुळे कलर चेंज होते. हा कलर चेंज झाला की लक्षात ठेवायचं ते इज अ फंक्शनल ग्रुप ऑफ द कंपाऊंड इज कॉल्ड अल्डिहाइड. ही लॅबोरेटरी ट्रेस. अल्डिहाइड ओळखायचं कसं? द प्रेझेन्स ऑफ रेड पीपीटी ऑफ क्युप्रस ऑक्साईड सर्व ॲज अन इंडिकेशन ऑफ अल्डिहाइड ग्रुप इन अ मॉलिक्यूल. आता आपण फंक्शनल ग्रुप कुठले आहेत कंपाऊंडमध्ये हे ओळखण्यासाठी ही टेस्ट करत असतो. मग त्यामध्ये फक्त फिलिंग सोल्युशन आपण घेतलं, क्युप्रिक आयनचा ब्ल्यू कलर जाऊन काय होते, क्युप्रस ऑक्साईड तयार होते, रेड कलरची पीपीटी तयार होते. मग इंडिकेट करते त्या कंपाऊंडमध्ये अल्डिहाइड हा फंक्शनल ग्रुप आहे. रिॲक्शन आपल्याला बघायचीच आहे. फॉर एक्झाम्पल when acetaldehyde is heated with filling solution a red ppt of cuprous oxide is formed. कशी रिॲक्शन होते बघा. acetaldehydeचा फॉर्म्युला CH3CHO, क्युप्रिक हायड्रॉक्साईड COH ट्वाइस, 2 मॉलिक्यूल लागतात. 5 ऑफ NaOH सोडियम पोटॅशियम टार्टारेट. हे कॉम्प्लेक्स तयार झालं की CH3CO Na प्लस Cu2O प्लस 3H2O प्लस 4Na प्लस. In this reaction acetaldehyde is oxidized to acetic acid and acid is changing its sodium acetate. जिथं आपल्याला सोडियम ॲसिटेट तयार होते नाही का. नेक्स्ट फिलिंग सोल्युशन झाल्यानंतर आता टोलेन्स रिएजंट. आता टोलेन्स रिएजंट मध्ये काय आहे बघा. when acetaldehyde is heated with tolerance reagent silver mirror is deposited in the inner side of the test tube. आपण आता टेस्ट ट्यूब मध्ये घेतलं कंपाऊंडचं वॉटर सोल्युबल आहे का बघितलं, कंपाऊंड घेतलं त्यामध्ये टोलेन्स रिएजंट तयार केलेला असतो तो ॲड केला. तर सिल्वर मिरर आता काच घेतली ट्रान्सपरंट आहे पण त्याला जर पाठीमागून आपण विलेपन केलं चांदीचं किंवा मर्क्युरिक ऑक्साईडचं तर तो आरसामध्ये रूपांतर होते. म्हणजे आपलं प्रतिबिंब आपण त्याच्यामध्ये बघू शकतो. तसंच ॲसिटाल्डेट म्हणजे आपण ग्लुकोज फॉर एक्झाम्पल ग्लुकोज तुम्हाला दिलेला आहे. ग्लुकोजमध्ये ॲसिटाल्डेट म्हणजे अल्डेड ग्रुप आहे कुठलंही घ्या त्यामध्ये टोलेन्स रिएजंट केला की टेस्ट ट्यूबमध्ये आतून सिल्वर मिरर डिपॉझिशन होणार. अँड दॅट इंडिकेट अल्डेहाइड ॲज अ फंक्शनल ग्रुप इन अ मॉलिक्यूल दॅट इज टोलेन्स रिएजंट. बघा CH3CHO प्लस टॉइस ऑफ AgNH3 टॉइस प्लस OH मायनस गिव्ह CH3COH प्लस टॉइस ऑफ Ag प्लस 4 अमोनिया प्लस वॉटर आहे. हे सिल्वर मिरर इथं काय होतं आपल्याला डिपॉझिट होते. हा सिल्वर जो आपला इथून रिमूव्ह होते तो आतून डिपॉझिट होते. ते आपण टेस्ट ट्यूबच्या समोर जर बघितलं तर आपलं प्रतिबिंब आपण त्याच्यामध्ये सहज बघू शकतो. हे प्रॅक्टिकली प्रूव्ह केले आपण. हे प्रॅक्टिकलला आहे हे लक्षात ठेवा. इथे फक्त आपण सांगतोय म्हणून थरोली फक्त लक्षात ठेवा. ज्यावेळेस प्रॅक्टिकल कराल तर तुमच्या लक्षात येईल की सिल्वर मिरर म्हणजे नक्की काय डिपॉझिट होते ते. आणि लॅबोरेटरी टेस्टमध्ये आपण अल्डिहाइड कीटोन कसं कार्बोक्सिलिक ॲसिड कसं ओळखतोय तो. टोलेन्स रिएजंट ऑक्सिडाइजेस acetaldehyde into acetic acid and it reduced to metallic silver. इथं मेटॅलिक सिल्वर आपला डिपॉझिट होते. चिप्स रिएजंट when dilute solution of aldehyde कुठलेही घ्या added to magnetar solution decolorizes to sulfur dioxide and the intense red color is restored. This is known as चिप्स टेस्ट फॉर अल्डिहाइड. ह्या सगळ्या टेस्ट कीटोनसाठी निगेटिव्ह आहेत. कीटोनमध्ये
आपल्याला ह्या टेस्ट येत नाहीत, हे लक्षात ठेवा. कीटोनला नाही, फक्त अल्डिहाइड आपल्याला लक्षात येण्यासाठी ह्या टेस्ट आहेत. फेलिंग सोल्युशनमध्ये रेड पीपीटी तयार होते, टोलन्स रेंजमध्ये सिल्वर डिपॉझिशन होते आणि ह्याच्यामध्ये काय होते, इंटेन्स रेड कलर स्टोअर्ड होते and that indicate aldehyde. That is acetaldehyde plus Chips reagent gives pink or magenta or bright crimson color. That indicate presence of aldehyde as a functional group in the given organic compound. ठीक आहे. नेक्स्ट लॅबोरेटरी टेस्ट फॉर कीटोन्स आपण बघूया. सोडियम नायट्रोप्रोसाइड रेड कलर, ब्लड रेड कलर इथं आपल्याला मिळणार आहे and that indicate presence of ketone. When freshly prepared sodium nitroprusside solution to a ketone mixture केलं आपण, शेक केलं and basified by adding sodium hydroxide solution drop by drop appears in the solution which indicate the red color appears in the solution which indicate the presence of ketonic group. म्हणजे सोडियम पोटॅशियम टार्टाइड तिकडे वापरला आहे, तर सोडियम नायट्रोप्रुसाइड वापरते. त्या अल्डेहाइडला टोलेन्स फिलिंग आणि चिप्स पॉझिटिव्ह टेस्ट आणि कीटोनला निगेटिव्ह. ही कीटोनला पॉझिटिव्ह, अल्डेहाइडला निगेटिव्ह, असं आपल्याला बायफर्गेशन याच्यानुसार करता येते. म्हणजे नायट्रोप्रुसाइड आणि कीटोन शेक केलं आणि त्याच्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड ड्रॉप बाय ड्रॉप केला, म्हणजे बेसिफाईड आपण सोल्युशन केलं, तर तिथं रेड कलर अपियर होते आणि दॅट रेड कलर इंडिकेट प्रेझेन्स ऑफ कीटॉनिक ग्रुप in a molecule as a functional group. बघा CH3CO CH3 plus OH minus gives CH3CO CH2 minus plus H2 आणि त्यानंतर हे आपण सोडियम नायट्रोप्रुसाइड that is FeCN5NO2 minus plus CH3CO minus gives FeCN5NOC कंसात आहे ते CH3CO CH2 कंस पूर्ण 3 मायनस, नाहीतर मला इथं सी डबल आलं नाही. हा ब्रॅकेट आहे, हा ब्रॅकेट इथं कम्प्लीट होते, हा इथं कॉम्प्लेक्स आहे आणि हा इथं आपल्याला काय दाखवतोय, रेड कलर दाखवतोय. दॅट इंडिकेट कीटॉनिक ग्रुप. न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन्स. आज आपण इथे 2 न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन्स बघतोय. एक सोडियम हायड्रोजन सल्फाइड किंवा सल्फेट म्हणा आणि दुसरं हायड्रोजन सायनाइड. ग्रिग्नार्ड रिॲजंट एक आहे. ॲडिशन टू कार्बोनिल कंपाऊंड. यामध्ये काय होतं, आपण इन दिस रिॲक्शन ऑक्सिजन ॲटम ऑफ कार्बोनिल ग्रुप चेंज टू OH ग्रुप. म्हणजे ह्यामध्ये काय होणार आहे, पहिले आपण केमिकल प्रॉपर्टी बघतोय आपण न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन, की ज्यामध्ये आपल्याकडे कार्बोनिल ग्रुप हा चेंज होणार, कशामध्ये, OH ग्रुपमध्ये चेंज होणार आहे. माइल्डेड असला तरी OH ग्रुप होणार, कीटोन असला तरी OH ग्रुपमध्ये याचं कन्व्हर्जन होणार आहे. बघा ॲडिशन ऑफ सोडियम बायसल्फेट NHSO3. Aldehyde and ketone react with saturated aqueous solution of sodium bisulfate to form addition compound. Example, aldehyde react with saturated solution of sodium bisulfate form crystalline acetaldehyde sodium bisulfate. म्हणजे acetaldehyde तिथे ॲड केला जातो. बघा कशी रिॲक्शन आहे. CH3C डबल बॉन्ड OH प्लस NaHSO3. आता इथं CH3CH हा ओचं रूपांतर OH मध्ये आपण आत्ताच बघितलं. न्यूक्लियोफिलिकमध्ये कार्बोनिल ग्रुपचं रूपांतर COH मध्ये होते. मग इथं H यामधला जो H आहे तो इथं जातोय, H ॲज इट इज, हा H ॲज इट इज. राहिलेलं SO3 याने इथं येते, म्हणजे या कंपाऊंडला म्हटलं जाते ॲसिटाल्डेहाइड सोडियम बायसल्फेट. इथं कीटोन वापरलं तर काय होईल, कीटोन सोडियम बायसल्फेट, म्हणजे ॲसिटोन सोडियम बायसल्फेट. बघा ॲसिटोन रिॲक्ट विथ सॅच्युरेटेड ॲक्वियस सोल्युशन ऑफ सोडियम बायसल्फेट and form acetone sodium bisulfate. काय मिळतं आपल्याला इथं, ॲसिटोन सोडियम बायसल्फेट. CH3C डबल बॉन्ड CH3 प्लस NaHSO3 gives CH3COH. हा कार्बोनिल ग्रुप चेंजेस इनटू COH ग्रुप, दॅट इज CH3 आणि इथे मिळाला आहे SO3Na ॲसिटोन सोडियम बायसल्फेट. HCl ॲडिशन ऑफ HCl सेम आहे. कार्बोनिल ग्रुप कन्वर्टेड इनटू H, म्हणजे H आहे म्हटल्यानंतर OH होणार, CN जोडला जाणार, सायनोहायड्रीन्स तयार होतील. Aldehyde and ketone react with HCl to form cyanohydrines. The reaction is carried out in presence of a base catalyst. H2SO4 plus trace of KCl gives K2SO4 plus HCl. इथं HCl तयार केले जाते ह्याच्याबरोबर. H2SO4 plus trace of KCl gives K2SO4 plus trace of HCl, and then we have to obtain corresponding cyanohydrines. Acetaldehyde cyanohydrine, acetone cyanohydrine. Acetaldehyde is treated with HCl. ही reaction लिहायची मात्र. To form acetaldehyde cyanohydrine. Reaction same. CH3C double bond OH plus HCl gives CH3COH. Carbonyl group converted into COH.
acetone, cyanohydrine, CH3 double bond to CH3 plus CN gives CH3COH, CH3CN, that is called cyanohydrine. Thank you. In next lecture, we have to discuss remaining chemical properties of aldehyde, ketones and carboxylic acids. Thank you.